लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। मतदार यादी अद्ययावतीकरणाला गती, नगराध्यक्षांनी घेतला SIR कामांचा आढावा। शिंदखेडा शहरातील मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीच्या महात्मा फुले समाजमंगल कार्यालयात सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्षा कलावती माळी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला। यावेळी नगरसेविका पुष्पाताई सोनवणे, रजूबाई माळी, कमलताई पाटोळे, नगरसेवक अर्जुन भिल, प्राध्यापक दीपक माळी, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, राहुल पाटोळे, राहुल पाटील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नगराध्यक्षा कलावती माळी यांनी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदार नोंदणी व माहिती अद्ययावत करण्याच्या कामाचा आढावा घेतला। शहरातील प्रत्येक पात्र मतदारांपर्यंत ही प्रक्रिया प्रभावीपणे पोहोचली पाहिजे, कोणत्याही मतदार या महत्त्वाच्या प्रक्रियेपासून वंचित राहता कामा नये अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या। महात्मा फुले समाजमंगल कार्यालयात नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पडताळणी, नाव व दुरुस्ती, माहिती अद्ययावत करणे तसेच इतर आवश्यक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नगरपंचायतीचे गणेश पवार, श्याम भोई आणि इतर कर्मचारी कार्यरत असून नागरिकांनाही मार्गदर्शन करत आहेत। यावेळी नगरसेविका रजूबाई माळी यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की आपल्या प्रभागात SIRचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती त्वरित घ्यावी आणि आवश्यक कागदपत्रांसह वेळेत प्रक्रिया पूर्ण करावी। शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण केल्यास भविष्यातील अडचणी टाळता येतील। नगराध्यक्षा कलावती माळी यांनीही शहरातील सर्व नागरिकांनी या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद देत मतदार यादीतील माहिती अचूक व अद्ययावत ठेवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार नोंद अचूक असणे अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केले। शिंदखेडा शहरातील SIR मोहिमेचे काम नियोजनबद्ध आणि सुरळीतपणे सुरू असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळेत आपली मतदार नोंदणी व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। प्रत्येक मतदाराने यादी वाटून दिलेली आहे। यादीमध्ये जे मतदारांचे नावं असतील त्यांना फॉर्म वाटप करायचे आणि त्यांच्याकडनं फॉर्म वाटप करताना 2 फॉर्म देतात। एक फॉर्म त्यांच्याकडे माहिती भरून ठेवायचा आहे आणि एक फॉर्म इथं भरायचा आहे। ब्युरोला यांना द्यायचा आहे। ब्युरो तो फॉर्म घेऊन चेक करून त्यांच्या मोबाईल ॲपला तो अपलोड करणार आहे आणि मग त्यानंतर मतदार यादी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। यासाठी आपण जे यादीतले सगळे मतदार आहेत त्यांना सगळ्यांना आपण आवाहन केलेलं आहे। तुम्ही या SIRमध्ये सामील होऊन मतदानाच्या सगळे सहभाग या आपल्या उभार नावे आहेत, काही चुकीची नावं आहेत। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।